जालना जिल्ह्यातल्या बदनापूर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये महागावमध्ये 10वी मराठीचा पेपर फुटला। शिक्षण विभागाचं काम आणि पोलिसांच्या बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद राज्यात मिटेना। आता तिन्ही नेते अमित शहांना भेटून मार्ग काढायला सांगणार। एबीपी माझाला सरकारमधल्या सूत्रांची माहिती। वोहरा समितीचा अहवाल केंद्रीय गृह खात्याच्या रेकॉर्डवरून गायब झाल्याचा संशय। अहवालात राजकीय नेते आणि अंडरवर्ल्ड यांच्या संबंधांवर भाष्य, माहिती उपलब्ध नसल्याचं धक्कादायक उत्तर। माझाची एक्सक्लुझिव्ह माहिती। ला वाजपेयींचं सरकार एकमतानं पडलं तेव्हा सत्ताधाऱ्यांचा एक खासदार आपणच फोडला होता। शरद पवारांकडून स्वतःच कबुली। शेवटच्या 8-10 मिनिटात सभागृहाबाहेर जाऊन सत्ताधाऱ्यांचा एक मत कमी केल्याचा दावा। ठाण्यात भाजपचे 2 आमदार राबवणार। आमदार आपल्या भेटीला उपक्रम। गणेश नाईकांच्या जनता दरबार घोषणेनंतर भाजपची आणखी एक खेळी। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आणखी एक आव्हान दिल्याची चर्चा। सूरज चव्हाण यांच्या आरोपानंतर अंजली दमानिया भडकल्या। माझी सगळी बँक खाती तपासा, एक दमडी सुद्धा बेहिशेबी सापडते का पहा, असं फडणवीस आणि अजित पवारांना आव्हान। मनोज जरांगेंची मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांसोबत चर्चा। धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, जरांगेंची मागणी। पुणे महापालिकेच्या 1,500 कर्मचाऱ्यांना आयकर विभागाकडून 45 कोटींचा दंड। दंड वसुलीसाठी कर्मचाऱ्यांचे पगार 2 महिन्यांपासून बंद। टॅक्सची कामं लेखा आणि वित्त विभागाऐवजी बाहेरच्या सल्लागाराला दिली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना भेटणार। मुंबईतल्या विविध समस्या कानावर घालणार। आगामी गणेशोत्सवात मुंबईत पीओपीच्या मूर्तींवर बंदी। कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत बीएमसीकडून पत्रक जारी। तर मूर्तिकारांनीच पीओपीच्या मूर्ती बनवू नयेत, राज ठाकरेंचा सल्ला। आजपासून 98वं मराठी साहित्य संमेलन। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन। देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारही उपस्थित राहणार। रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये विदर्भाकडून मुंबईचा 80 धावांनी पराभव। रहाणे, सूर्यकुमार, शिवम दुबे अपयशी। केरळ आणि विदर्भामध्ये रंगणार रणजीची फायनल। एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया समिटला मुंबईत सुरुवात। जागतिक पातळीवर सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात भारत काय योगदान देऊ शकतो यावर 50हून अधिक तज्ज्ञ, सीईओ आणि कंपन्यांचे मालक मांडतायत मतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।